ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे। दोन्ही ताई आलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये। ताई खूप खूप अभिनंदन, तुम्हाला दोघींचंही खूप खूप अभिनंदन। तर हा खेळ आपण खेळणार आहोतच। या खेळाचं नाव आणि तो कसं खेळायचं हे मी नक्कीच सांगतो, पण त्याआधी दोन्ही ताई शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत। तर आधी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी थोडं बोलणार आहोत, त्यांच्या माहेरपणाबद्दल जाणून घेणार आहोत आणि काही छान असे प्रसंग त्यांच्याकडे जर असतील तर ते आपण जरा जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी ही ताई, ताई तुझं नाव सांग। काव्या अथर्व लांबजी। काव्या ताई, माहेर कुठलं? माहेर सातारा। सातारा। आणि सासर? सासर पण सातारा। माहेर पण सातारा, सासर पण सातारा। नाही, मी काहीच बोललेलो नाहीये, मी काहीच बोललो नाही। हा अरेंज मॅरेज? लव्ह विथ अरेंज मॅरेज। हा मग तेच तर मी असं केलं तर तेच मी विचारलं, मग नाही काय सांगते? लव्ह मॅरेज कसं कसं जमलं म्हणजे? कॉलेज। कॉलेजमध्ये? अच्छा कॉलेजमध्ये। कितवीला होतात? थर्ड इयर। थर्ड इयरला? अच्छा, मग तिथेच जमलं अगदी। हो। आणि मग प्रेमाची कबुली वगैरे दिली? नाही नाही। 2 महिन्यात लगेच घरी सांगून टाकला। दोघांच्याही? दोघांच्याही। अच्छा, आणि मग लगेच लग्न पण केलं? नाही, मग त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी। 1-1.5 वर्षांनी केलं। ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं? हो झालं। व्हेरी गुड, क्या बात आहे, मस्त। Graduation काय complete. करतात भाऊजी, काय करतात? ते आता बिझनेस आहे त्यांचा। बिझनेस आहे। आणि कसे आहेत भाऊजी स्वभावाला? 1 नंबर। एक नंबर, व्हेरी गुड, क्या बात आहे। नशीब आहे आमचं, आम्हाला ते भेटले। क्या बात आहे, व्हेरी गुड। ताई, आणि कोण कोण असतं माहेरी? माहेरी मला 2 भाऊ आहेत आणि आई वडील, मी एकटी। अच्छा, 2 भाऊ आहेत? हो, 2 आणि भाऊ। तू एकटीच? हा, मी मधले। तू मधली आहेस। एकटी असल्यामुळे जास्त लाडाने वाढलेली। पण ताई, समजा मनातलं काही सांगायचं राहिलं असेल आईला बाबांना, जी हा। कधी तू कधी व्यक्त झाली नाही, व्यक्त या झाली माध्यमातून काय त्यांना तू सांगशील किंवा काय व्यक्त होशील? घरात मधली मुलगी असल्यामुळे खूप त्रास दिलाय त्यांना, भयंकर। म्हणजे शाळेत असो किंवा बाहेर असो भरपूर अल्लडपणा केलाय, भरपूर म्हणजे भरपूर। मग एवढंच सांगेन की म्हणजे एवढ्या लहानाची मोठी झाली, तेवढं येताना पण मी सांगितलं नाही, पण आज सांगते, काही चूक झाली असेल तर माफ करा। आणि तुमच्या एवढं प्रेम मला तिथं भेटते तेच इथं पण सेम भेटते, या गोष्टीचा जास्त आनंद आहे। आणि मुळात म्हणजे त्यांची जास्त पुण्याई आहे की बाबा त्यांनी काहीतरी चांगलं केले म्हणून मला अशी माणसं भेटलेत सासरकडची। वा, खूप छान, खूप छान। ताई, कसं वाटलं आज मनातलं व्यक्त होऊन? छान वाटलं आज। नक्कीच तुमच्या मनातलं त्यांच्यापर्यंत पोचावं हीच आमची इच्छा असते आणि तोच प्रयत्न असतो। ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून। आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत। ताई, तुझं नाव सांग बरं। रुपाली श्याम जगताप। माहेर कुठलं? रहमतपूर। आणि सासर? सासर पुण्यापाशी हुरे। अच्छा, आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाले लग्नाला। आणि कसं आहे स्वभाव भाऊजींचा? छान आहे, असे मनमिळावू आहेत। मनमिळावू आहे, अजिबात रागवत वगैरे नाही? रागवतात पण लगेच हे होतात। हा, पण तू रागवत नाही? मी पण रागवते, मी तर जास्त चिडखोड आहे। हे कधी सांगणार आम्हाला? पण मग तू रागवले तर मग भाऊजी काय करतात? मग तू जर समजा रागवले तर भाऊजी काय करतात? थोड्या वेळाने समजूत काढतात। अच्छा, थोड्याने समजूत काढतात। वा, क्या बात आहे, असंच असायला पाहिजे संसारामध्ये। एक रागवले तर एकाने शांत राहायचं असतं। हा, व्हेरी गुड, खूप छान। काय सांगशील माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेरी? माझ्या माहेरी 2 भाव आणि मी एकटीच आहे। आई वडील, आता वडील नाही आहेत, आई फक्त एकटीच असते। अच्छा। आणि 2 भाव आहेत, ते एक इथंच राहतो माझ्यापाशीच, म्हणजे वरती राहिला माझ्या इथंच। आणि छोटा आहे तो पुण्याला असतो। अच्छा, काय डोळे पाणवले? डोळे का पाणवले? असंच। कोणाची आठवण? वडिलांची। काय सांगशील बाबांबद्दल? आता ते हवे होते, हे जो कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी, पण आता ते खूप वर्ष झाले गेले। पण मग जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा आईने काय असं सांगितलं होतं तुला सासरी जाताना? सासरी जाताना आईने सांगितलं, सगळ्यांसंग असं व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित बोलायचं, कुणाची मनं दुखवायची नाहीत, सर्वांना सांभाळून घ्यायचं, कोण काय बोललं तरी आपण हे करायचं। बरोबर। कसं वाटलं आज बोलून? खूप छान वाटलं, एवढ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये ह्यांच्यामध्ये बसून माझा म्हणजे मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल